बैठकीमध्ये युती करायच्या संदर्भातली चर्चा झाली, परंतु या संदर्भात काही अंतिम निर्णय झालेला नाही. हा निर्णय मुंबईवरून होईल असं आम्हाला सांगण्यात आलं. कोण बैठकीला उपस्थित होते, काय त्यावेळेस पालकमंत्री उपस्थित होते, पालकमंत्री महोदय होते, जे अध्यक्ष होते बीजेपीचे, त्याच्यानंतर त्यांचे संपर्क मंत्री उपस्थित होते आणि त्या ठिकाणी जठार साहेब होते. त्यानंतर जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी साहेब होते. एकंदर काय वाटतं तुम्हाला युतीबाबत? नाही, आपण नेहमी पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. युती होईलच याची मी अपेक्षा करतो. माझ्या माहितीप्रमाणे कदाचित उद्या राणेसाहेब सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे. ते आले तर निश्चितपणे याच्यामध्ये बदल होईल आणि लवकरात लवकर निर्णय होईल याची मला खात्री वाटते. अजून काही युती जर झाली तर काय फॉर्म्युला वगैरे याच्यावर काही चर्चा झाली का? नाही, फॉर्म्युल्यावर जरी चर्चा झालेली असली तरी प्रत्यक्षात युती झाली तरच त्या फॉर्म्युल्यावर अंमलबजावणी करता येईल. आम्हाला सुद्धा आमचे फॉर्म भरायला लागतील, ते ऑनलाईन भरायला लागतात आणि त्याच्यानंतर ऑफलाईन सबमिट करायला लागतात. तर ही संपूर्ण प्रक्रिया असल्यामुळे निश्चितपणे मला असं वाटतं की फॉर्म भरून ठेवून त्याच्यानंतर सुद्धा हा निर्णय होऊ शकतो. परंतु तोपर्यंत आम्ही वाट बघू. नाहीतर फॉर्म भरून ठेवू आणि फॉर्म भरल्यानंतर जेवढ्या लोकांना आपण एबी फॉर्म देऊ तीच लोक त्या ठिकाणी लढवतील, बाकी लोक माघार घेतील. तुम्ही काही युतीचा फॉर्म्युला ठेवलेला आहे? चारपैकी तुम्हाला किती नगराध्यक्ष फॉर्म्युला ठेवला? नाही, आता दोन माझ्याकडे तर दोन आहेत नगराध्यक्ष, त्यामुळे एक एक होईल, कुठला तर मग ठरेल. कुठचे नगराध्यक्ष तुम्ही? नाही, असं काही सांगता येणार नाही आता. त्याच्यामध्ये एक एक असं होतील, एवढं नाही निश्चितपणे सांगतो. नाही, भाजपने आपले प्रतिनिधी बोलणी करण्यासाठी पाठवले होते, त्याच्यामुळे आडमुठी भूमिका घेतात असं म्हणणं योग्य होणार नाही. परंतु जो वेळ होतो तो वेळ मात्र योग्य नाही, कारण ह्या सर्व चर्चा थोड्याशा लवकर झाल्या असत्या तर ते अधिक योग्य झालं असतं असं मला वाटतं. 3 दिवस फॉर्म भरायचे संपून जातात, 4च दिवस राहिले आणि फार विलंब होतो असं वाटत नाही. नाही, म्हणून मी सांगितलं की याच्यावर लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे, जेणेकरून मैत्रीपूर्ण का होईना परंतु लढत करत असताना सर्वच्या सर्व फॉर्म भरायला लागतात, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे फॉर्म भरताना आपण शक्यतो मुहूर्त सुद्धा बघतो आणि त्याच्यामुळे हे व्यवस्थित व्हावं असंच मला स्वतःला वाटतं. वैभव नाईकांनी आज असं म्हटलं बातम्या आले की उद्धव ठाकरे नाराज त्यांच्यावर असल्याचं पाहायला मिळतं, कारण नगरविकास आघाडीकडून ते शिंदे सेनेबरोबर निवडणूक लढवण्यासाठी सातत्य करत होते, त्यावर ते नाराज आहेत उद्धव ठाकरे. नाही, मला स्वतः याबाबतीत काय बोलायचं नाही, कारण शिंदे सेनेने अशी कुठलीही आघाडी केलेली नाही आणि त्याच्यामुळे असं बोलणं हे चुकीचं आहे. आजही त्यांनी प्रत्युत्तर देताना असं म्हटलं वैभव नाईकांनी की आम्ही नगर विकास आघाडी करायला अजून इच्छुक आहोत. जर शिंदे सेना आली तर त्यांनाही आम्ही सोबत घेणार असं त्यांनी विधान केलं. कसं बघताय? आम्ही ज्यावेळेला म्हणतो की आम्ही महायुती म्हणूनच निवडणुका लढवू, त्याला आमची भूमिका हीच राहील की कणकवलीला सुद्धा महायुतीला उमेदवार दिले पाहिजे आणि एकत्रितपणे ही निवडणूक लढवली पाहिजे. जर महायुतीसाठी विलंब झाला तर उद्यापासून तुम्ही सगळ्या जागेवर फॉर्म भरायला सुरुवात करणार आहात? नाही, याच्यामध्ये असं आहे की ऑनलाईन फॉर्म भरायचे असतात, त्यामुळे ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तो ऑफलाईन सबमिट केला तरच तुमचा फॉर्म हा त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केला जातो आणि त्याच्यामुळे निदान ऑफलाईनची तयारी तरी करून ठेवायलाच लागते, ती प्रत्येक पक्षाने केलेली असेल याची मला खात्री आहे. आजची बैठक सकारात्मक होती वाटतं? आपण सकारात्मक असतो तर आपल्याला सगळेच सकारात्मक होते. सावंतवाडीकर माझ्याबरोबर निश्चितपणे असतात, त्याच्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. त्यांच्या प्रेमाचं उतराई मी कधी होऊ शकणार नाही. परंतु युती होत असताना ती सावंतवाडीपुरती मर्यादित नसते, ती संपूर्ण जिल्ह्यामध्ये असते आणि हीच युती पुढे मग पंचायत समिती जिल्हा परिषदेला होत असते. हे सगळं गृहीत धरून आपल्याला संयमाने सगळी पावलं उचलायला लागतात आणि जर महायुती झाली
तर ज्याप्रमाणे नगरपालिका सोप्या होती तसंच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा सोप्या होत्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.